नाही बरं. बसा बसा. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. आज कल्याण डोंबिवली महापालिका नगरसेवकांचं प्रशिक्षण शिबिर इथं आयोजित केलेलं आहे आणि या शिबिराला उपस्थित आपले ज्यांची संकल्पना ते आपले माजी खासदार आनंद परांजपे, अच्छा, राज्याचे महाराष्ट्राचे संघटन प्रमुख, त्याचबरोबर गोपाळराव लांडगेजी, डॉक्टर बालाजी किनीकर आमदार राजेश मोरे, महापौर हर्षाली चौधरी, आयुक्त कल्याण डोंबिवली अभिनव गोयल, कार्यकारी संचालक अभिराम घड्याळ पाटील, अरविंद मोरे, विश्वनाथ राणे आणि सूरज आव्हाड आणि डॉक्टर प्रकाश आवाडे आणि सर्व उपस्थित नगरसेवक आणि सर्व पदाधिकारी. खरं म्हणजे येताना मी झाडंही लावून आलो, वडाचं लावलंय, ऑक्सिजन देणारं. आणि तिथे बघितलं बाजूला की अटलजींनी लावलेलं झाडही पाहिलं मी, आणि आणखी प्रमोदजींनी लावलेलं झाडही पाहिलं. आणखी एक झाड लावलंय कोणीतरी त्याच्या बाजूला, मी मुरली मनोहर जोशी यांनी देखील झाड लावलं. बाळासाहेबांनी देखील या कॅम्पसमध्ये झाड लावलं आहे आणि मला देखील झाड लावण्याचं सौभाग्य मिळालं. खरं म्हणजे ही गरजच आहे, वृक्षारोपण का पर्यावरण काही. कारण मी मगाशी सांगत होतो बोलतो ना आयुक्तांना आणि आपल्या प्रबोधिनीच्या पदाधिकाऱ्यांना की पर्यावरण हा एक महत्त्वाचा विषय आहे. हा जागतिक एक समस्या म्हणा किंवा एक संधी म्हणा. पर्यावरण हे ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेट चेंज हे आपण पाहतोय की आता अल निनो आला, आपल्याला वाटलं आता दुष्काळ पडेल, परंतु सुदैवाने पाऊस चांगला पडतोय. परंतु 2-3 दिवसामध्ये किंवा एका दिवसात 2-3 तासात एवढा पाऊस पडतो की तो एका महिन्याचा पाऊस पडून जातो 2-3-4 दिवसामध्ये. आणि कधी कधी पाऊस अगदी फार अंतर देतो. मग शेतकऱ्यांना देखील, सगळ्याच शेतकरी काय, आपलं पिण्याचं पाणी काय, सगळ्याच गोष्टींवर परिणाम होतो. आणि म्हणूनच आपल्याला पर्यावरणपूरक या ठिकाणी प्रकल्प राबवणं, कारण हे महापालिकेचं प्रशिक्षण शिबिर आहे, त्यामुळे महापालिका गटर वाटर मीटर पुरतं मर्यादित न राहता, ते तर द्यायचंच आहे आपल्याला मूलभूत सोयीसुविधा, परंतु त्याचबरोबर शहरामध्ये अनेक सुविधा देण्याचं काम देखील महापालिका करत असते. पण या सुविधा ज्या आहेत, या पायाभूत सुविधा देत असताना या पर्यावरणपूरक असल्या पाहिजेत. नाहीतर आपले कुठला एक प्रकल्प आपण करतो त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होऊ नये याची आपण काळजी घेतली पाहिजे. कारण मला आठवतं आहे की जेव्हा इंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाण्याला मार्गदर्शन करायचे, ठाणं त्यांचं अगदी शहर एक जिव्हाळ्याचं शहर आणि ठाणं म्हणजे त्यांचं प्रेमाचं शहर होतं. ठाण्याने शिवसेनेला पहिली सत्ता दिली, त्यामुळे ठाण्यावर विशेष लक्ष होतं त्यांचं. मला आठवतं आहे की सकाळी 8:30 पावणे 9 वाजता फोन यायचा, अरे बाबा एकनाथ ते बघ तिकडे कुठे कोणी अशा झाडं तोडलेली आहेत, झाडं पडलेली आहेत, फुटपाथवरचं झाकण तुटलेलं आहे, पाण्याची लाईन फुटलेली आहे. एवढं बारीक लक्ष, म्हणजे छोटं बातमी बघितल्याबरोबर ऐकल्याबरोबर ते लगेच
वाचल्याबरोबर ते फोन करायचे. म्हणजे बाळासाहेब देखील फार पर्यावरण प्रेमी होते. आणि मला आठवतंय त्यावेळेस टी चंद्रशेखर होते ठाण्यामध्ये आयुक्त, आणि मोठ्या प्रमाणावर आपण रस्ते रुंद केले. आज घोडबंदरचा रस्ता आपण येतो त्या रस्त्या तो 2 गाड्या पण पास होत नव्हत्या. आज किती 100 मीटरच्या वरती केला आहे मोठा रस्ता. आणि त्याच्यावर किंवा ठाणे शहरामध्ये जे रस्ते झाले, पण आम्ही ती झाडं जी काढावी लागली त्याचं पुनरोपण केलं. आणि त्याच्यातली मॅक्झिमम झाडं जी आहेत ही झाडं आजही डौलाने उभी आहेत आणि सावली देत आहेत. त्यामुळे आपण मनामध्ये आपल्या इच्छा असली पाहिजे की पर्यावरणाचा ऱ्हास होता कामा नये. हा एक विषयच आहे. म्हणजे तुम्ही काही विषय घेतलेला तुमच्यासमोर मार्गदर्शन करतो असं काय समजू नका पर्यावरणाचा. परंतु पर्यावरण हे आता आपल्या काळाची गरज झालेली आहे. आणि ते करत असताना आपल्याला कुठलेही प्रकल्प राबवत असताना नगरसेवक, लोकप्रतिनिधी आणि प्रशासन ही रथाची 2 चाकं आहेत. ही दोन्ही चाकं समान वेगाने धावली पाहिजेत, तर खऱ्या अर्थाने त्या शहराचा विकास जो आहे हा विकास वेगाने होत असतो. नाहीतर आम्ही सत्ताधारी आहोत, आम्ही नगरसेवक आहोत आणि मग प्रशासन म्हणेल आम्ही प्रशासन आहोत, असं करून आपल्याला चालत नाही. एकमेकाला सहकार्य करूनच आपण प्रकल्प पुढे नेऊ शकतो. आज ठाण्याचं उदाहरण आपण बघा. ठाणं पूर्वीचं ठाणं बघा, आज ठाणं बघा. इथं मीरा भाईंदरमध्ये आलो आहे आपण, पूर्वीचं मीरा भाईंदर बघा. कल्याण डोंबिवली पूर्वीची आपण बघा, आताची बघा. अशी शहरं जी आहेत ही शहरं बदलत आहेत. परंतु शहरं बदलतात केव्हा? तिथल्या लोकप्रतिनिधींची सकारात्मक अशी काम करण्याची इच्छाशक्ती असली पाहिजे. आणि पॉझिटिव्ह आणि प्रॅक्टिकल माणसाने असलं पाहिजे प्रत्येक वेळेला. कारण शेवटी हे शहर माझं आहे, या शहराचं मी काहीतरी जबाबदारी देणं लागतो या भावनेने आपल्याला काम केलं पाहिजे. आणि त्यामुळे हे असं करत असताना आपल्याला आणि म्हणून आजचं हे प्रशिक्षण शिबिर जे आहे हे शिबिर हे पूर्वी देखील अशी प्रशिक्षण शिबिरं व्हायची, परंतु आता ह्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये हे प्रशिक्षण शिबिर होत आहे. त्यामुळे रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचा इतिहास आहे की इथे अनेक क्षेत्रातले लोक या ठिकाणी प्रशिक्षण घेतलंही त्यांनी. इथे येणारा प्रत्येकजण इथून काही ना काही घेऊन गेला आहे, म्हणजे अनुभव घेऊन गेला आहे. प्रशिक्षणाच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे काही त्यांना या सगळ्या शिकायला मिळालं त्याच्यातून त्यांचा भविष्यात त्यांच्या क्षेत्रामध्ये त्यांचं नावलौकिक वाढलेलं आहे. मग ते IAS असतील, IPS असतील, आणखी विविध क्षेत्रातले लोक असतील. कुठला आहे बाबा तू? तर रामभाऊ म्हाळगीमधून आलो आहे शिकून. एक अशा ठिकाणी तुम्हाला, आणि म्हणून मी आनंद परांजपेचं अभिनंदन करतो की त्यांनी रामभाऊ म्हाळगी हे प्रशिक्षण केंद्रासाठी जागा निवडली. कारण इथं बघा मोठमोठे अटलजींसारखे, प्रमोदजींसारखी सगळी मोठी माणसं, त्यांचे बाळासाहेब इकडे 2003 आले होते. अशा मोठ्या महनीय व्यक्तींचा पदस्पर्शाने हे पावन झालेले आहे सगळी वास्तू आहे. आणि त्यामुळे या वास्तूमध्ये आल्यानंतर तुम्ही जे काही आज बघा किती विषय घेतले, महापालिका अधिनियम असेल, त्याचबरोबर कायदे असतील, MPSC ॲक्ट असेल, नगरसेवकांचे अधिकार असतील, कर्तव्य असतील, त्याचबरोबर या ठिकाणी स्मार्ट सिटी मिशन प्रकल्प, क्लस्टर डेव्हलपमेंट. अरे वा, क्लस्टर डेव्हलपमेंट माझा महत्त्वाचा विषय आहे आणि माझा तो आवडीचा आहे. क्लस्टर डेव्हलपमेंट बद्दल मी बोलेन नंतर. जुन्या इमारतींचा पुनर्विकास जे आहे तो, त्याचबरोबर वाहतूक, रस्ते, वाहतूक कोंडी, रिंग रोड, म्हणजे हे प्रकल्प आले. महासभेचं कामकाज, नियम, प्रभावी सहभाग, असे अनेक विषय, बजेट, वॉर्डचं बजेट,
अर्थसंकल्प कधी वाचता की नाही तुम्ही? अर्थसंकल्प खरं म्हणजे वाचायला किचकट असतो, पण तो वाचला पाहिजे. आणि अर्थसंकल्प वाचला तर बरंचसं काय त्याला कळतं. राण्यांनो, आणि महापालिकेमध्ये महासभेमध्ये जी सभा असते, शेवटपर्यंत बसणारा लोकप्रतिनिधी हा काही ना काही शिकतो. काही लोक येतात, हजेरी लावतात, बसतात, थोडं उठतात, थोडा वेळ इकडे तिकडे बघतात, 2-4 काहीतरी विषय बोलून आपले निघून जातात. परंतु जे जे बोलतात ते ऐकणं देखील महत्त्वाचं असतं, कारण त्याच्यातून आपल्याला अनुभव मिळतो. माझं उदाहरण मी आपल्याला देईन. मी शेवटच्या बाकावर बसायचो विधानसभेत, आणि नंतर पहिल्या बाकावर आलो मी. त्यामुळे शाखा प्रमुख ते राज्याचा मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता, मंत्री, उपमुख्यमंत्री, ही सगळी जी काय पदं आहेत, ही पदं आपल्याला मिळतात सगळ्यांना. कोणी महापौर होतो, कोणी नगराध्यक्ष होतो, कोणी आमदार, खासदार, मंत्री. परंतु खऱ्या अर्थाने आपल्याला त्याच्यामध्ये मनापासून आणि प्रामाणिकपणे लोकसेवा आणि जनसेवा हा अजेंडा आपला असला पाहिजे. अमरीशजी या. आणि अरे वरती त्यांना आनंद. सोशल मीडिया आहे, सगळंच आहे, बरंचसं सगळे विषय आनंद घेतले त्याच्यामध्ये. प्रभाग समित्या, विषय समित्या, त्यांचे अधिकार काय आहेत, नागरिकांच्या तक्रार निवारण व्यवस्थापन, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण शेवटी आपल्याला निवडून देणारे लोक जे आहेत, अनेक आपले, त्यांची मी नावं घेत नाही, अनेक लोकांनी आपल्याला मार्गदर्शन केलं आहे. खासदारांनी देखील ऑनलाईन उद्घाटन केलं, विनयजींनी पण ऑनलाईन मार्गदर्शन केलं आहे. अनेक सगळ्या लोकांनी, आपल्या अभिराम घड्याळ पाटील साहेब आहेत, तेही या ठिकाणी, त्यांनी अनेक सगळ्यांनी मार्गदर्शन या ठिकाणी केलं आहे. आणि म्हणून मी एवढंच सांगतो की नगरसेवक म्हणजे आधी काहीतरी नगरपिता म्हणायचं त्यांना, पण माझ्या माहितीप्रमाणे नगरपिता आणि आता नगरसेवक, बाळासाहेबांच्या संकल्पनेतून मग ते नगरपिताचा नगरसेवक झाला. आणि खऱ्या अर्थाने आपण काही नगराचे मालक नाही आहे, आपण सेवकच असतो. काही लोक नगरसेवकांना वाटतं मी निवडून आलो 7-12 माझ्या नावावर, असं होता कामा नये. मग असं जे करतात, मग त्यांचं पुढच्या निवडणूक 9-11 होऊन जातं. त्यामुळे लक्षात ठेवायचं की आपल्याला लोकांनी निवडून दिलेलं आहे. खाली कल्याण डोंबिवली आणि वरती अंबरनाथ बदलापूर आहे. तर आपल्याला संधी मिळाली. मी पण नगरसेवक होतो, मी पण निवडून आलो नगरसेवक म्हणून. आणि त्यावेळेस मला आठवतं की माझ्यासमोर काँग्रेसचे रघुवीर शरण तिवारी फार सिनियर नगरसेवक होते, अनेक वेळा निवडून आले होते, आणि मी त्यांच्यासमोर उभा राहिलो. मी खरं म्हणजे 5 वर्ष आधी मला तिकीट मिळालं असतं, म्हणजे जेव्हा निवडून आलो त्याच्या 5 वर्ष आधी. पण मग तेव्हा शिवसेना आणि भाजपची युती होती. मग तिथं युती तुटायच्या ह्याच्यावर आली. मग मी दिघे साहेबांना सांगितलं, 2 वॉर्डावरून थोडंसं हे होत होतं, बोले बिलकुल युती तोडू नका, मी 5 वर्षानंतर नगरसेवक होईन, काही प्रॉब्लेम नाही. आणि मग तिथं दिगंबर धोत्रे म्हणून होते भाजपचे, त्यांना आम्ही निवडून आणलं. आणि मग मी जेव्हा उभा राहिलो तर रघुवीर शरण तिवारी फार सिनियर नगरसेवक, आणि मी काय आपला नवीन पोरगा. पण तुम्हाला सांगतो, मला लोकांनी निवडून दिलं. त्या माझ्या वॉर्डमध्ये आतापर्यंत जेवढ्या लोकांना जेवढे मताधिक्य मिळालं होतं त्याच्या डबल मताधिक्यांनी मला लोकांनी निवडून दिलं. याचं कारण आपण नगरसेवक नव्हतो तरी सुद्धा लोकांची सेवा आपण करायचो. लोकांना अडला नडला संकटामध्ये ॲम्ब्युलन्स असेल, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करणं असेल, काही छोटी मोठी काही कामं असतील, तर आपण एक
सेवक या भावनेनेच काम केलं पाहिजे आणि म्हणून त्याचा फायदा मला प्रत्येक वेळेला झाला. मग विधानसभेमध्ये देखील मोदा जोशी आपले बरेच वेळा निवडून आले होते ठाण्यातून. ठाणे शहर तेव्हा मोठा मतदारसंघ होता. मग मी नौका माणूस आणि मग उभा राहिलो मी आणि माझ्यासमोर कोण होतं माहीत नाही. पहिल्या वेळेस आता त्यावेळेस मला वाटतं त्यावेळेस मी निवडून आलो आणि मताधिक्य देखील आनंद मला वाटतं सगळ्यात जास्ती मताधिक्य त्यावेळेस मिळालं. हां, आताच्या 2.5 विधानसभा तेव्हाचा एक विधानसभा होता 53 ठाणे. पण तेव्हा देखील मी निवडून आल्यानंतर मतदारसंघामध्ये काम करत असताना एक बाबा लोकप्रतिनिधी म्हणूनच एक लोकांना मदत करणारा एक सेवक म्हणूनच काम केलं. आणि त्यानंतर आपल्याला माहीत आहे मी विरोधी पक्षनेताही झालो, राज्याचा मुख्यमंत्रीही झालो. पण मी मुख्यमंत्री झालो तरीसुद्धा मी काय म्हणायचो, चीफ मिनिस्टर म्हणजे मला लोक म्हणायचे चीफ मिनिस्टर, मी म्हणायचो अरे कॉमन मॅन म्हणा ना, कॉमन मॅन म्हणून मी काम केलं. आणि एक सर्वसामान्य लोकांमधला आपला माणूस ही भावना लोकांच्या मनामध्ये निर्माण करण्याचं काम मी केलं. शेवटी बघा, तुम्ही आता नगरसेवक आहात, महापौर आहेत, पदाधिकारी आहेत, तुमच्या डोक्यामध्ये कधीही मी अमका आहे हे जाता कामा नये. मी मुख्यमंत्री आहे, मी उपमुख्यमंत्री आहे, मी मंत्री आहे असं किंवा आमदार आहे हे कधीही आपल्या डोक्यात जाता कामा नये. आपण एक कार्यकर्ता आहोत. कार्यकर्ता म्हणजे काय? लोकांचा मदतीमध्ये येणारा कार्यकर्ता. आणि मी म्हणून सांगतो, मी पक्षाचा प्रमुख असलो, जरी उपमुख्यमंत्री असलो, मुख्यमंत्री होतो तेव्हाही मी सांगायचो मी कार्यकर्ता आहे. कालही कार्यकर्ता होतो, आजही कार्यकर्ता, उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे. आणि त्यामुळे आपल्याला काही आपलं इगो वगैरे नाही. मी तुम्हाला आठवण सांगतो, मी मुख्यमंत्री असताना मला फोन यायचे की अमुक ठिकाणी साहेब पाणी नाही 4 दिवसापासून, अमुक ठिकाणी ते शौचालयाचे दरवाजे तुटलेले आहेत. मी कधीच त्यांना असं रागावलो नाही. कोणाला फोन केलाय तुम्ही, माझं काम आहे का, असं कधी म्हणालो नाही. मी त्याचा नंबर माझ्याकडे आला, मी तिथल्या आपल्या लोकप्रतिनिधी असेल, नगरसेवक असेल, आमदार असेल, त्याला ताबडतोब तो नंबर फॉरवर्ड केला आणि सांगितलं बघ ते तिथे त्या माणसाला कॉन्टॅक्ट करा आणि त्यांची काय समस्या आहे ती बघून घ्या. काय जात आहे आपलं, त्या ठिकाणी आपण त्याच्या समस्येचं त्याची उकल करणं आणि सोडवणं हे आपलं काम आहे लोकप्रतिनिधी म्हणून. आणि म्हणून हे लोकच आपल्याला निवडून देतात. आणि म्हणून लोक जी निवडून देतात त्यांच्याशी आपल्याला पूर्णपणे निवडून दिल्यानंतर आपण त्यांच्या सेवेमध्ये रुजू झालं पाहिजे 5 वर्ष. सेवा म्हणजे काय, त्यांच्या घरामध्ये तुम्हाला काय जाऊन काय काम करायचं नाही, परंतु त्यांना हवी असलेले जे काही मूलभूत सोयीसुविधा आहेत त्यांच्याशी चांगलं बोलणं, त्यांचा फोन आला तर अटेंड करणं, नम्रता ठेवणं. आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत लोक लक्षात ठेवतात, बोलत नाहीत. कारण नगरसेवक असतो, अरे बाबा हा मला काहीतरी त्रास देईल का, पदाधिकारी आहे, पण तो लक्षात ठेवून मतदान जेव्हा असतं तेव्हा मतदान करताना बरोबर बोट दाबतो तिकडे. आणि मग काय होतं, टांगा पलटी घोडे फरार. त्यामुळे प्रशिक्षण शिबिर हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणून प्रशिक्षण शिबिर तुम्ही सगळे आमचे कल्याण डोंबिवलीमध्ये आपलं युतीचा भगवा फडकवून इकडे आलेला आहात आणि आता तुम्हाला 5 वर्ष तिथं काम करायचं आहे. आणि म्हणून लोकप्रतिनिधी ही ओळख जी आहे, लोकप्रतिनिधी आणि नगरसेवक. आज काही लोक आपण नगरसेवक पाहतो की काही लोकांची तर कार्यालय नाहीत, परंतु ते वारंवार निवडून येतात का आपलं संपर्क कार्यालय नगरसेवकाचं असावंच. बिलकुल आपल्या शिवसेनेचे शाखा आहेत, शाखेमध्ये देखील लोक येतात, भेटतात आपल्याला, त्यांचे प्रश्न आपण सोडवतो, त्यांना मदत करतो. संपर्क कार्यालय, नगरसेवक संपर्क कार्यालय. पण काही लोकांची कार्यालय नाहीत, परंतु ते वारंवार निवडून येतात
आमच्या ठाण्यातला काय ते सुधीर कोकाटे आणि आपला मुंबईतला आमदार वांद्र्याचा हा नाही बाळा सावंत आणि असे अनेक लोक आहेत की त्यांची कार्यालय नसताना सुद्धा ते अनेक वेळा निवडून, म्हणजे त्यांचं चलता फिरता कार्यालय, कुठे माणूस भेटला त्याचा प्रॉब्लेम ऐकायचा आणि सोडवायचा. त्यामुळे आपल्याला हे करत असताना त्या भागामध्ये काय सोयीसुविधा पाहिजे आणि काय मूलभूत सोयीसुविधा. आता काय बघा, मी मगाशी गटर वाटर मीटर म्हणालो, परंतु गटर वाटर मीटर नुसतं त्यांची समस्या किंवा त्या मूलभूत सोयी सुविधांपुरतं ते शहर मर्यादित नाही. त्या शहरामध्ये स्वच्छता असली पाहिजे, त्या शहरामध्ये सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचे प्रकल्प असले पाहिजे, त्या शहरामध्ये तुमच्याकडे तर कल्याण डोंबिवली STP आहे, सिवेज ट्रीटमेंट प्लांट आहे, तर त्यात उद्यानं असली पाहिजे. आपण मोठ्या उद्यानाचं उद्घाटन केलं, मोठं उद्यान, त्याचं लोकार्पण कल्याण डोंबिवली कुठलं ते सिटी पार्क आहे, चांगलं ना. आता काळा तलावचा साफ करून भगवा तलाव, तो मगाशी मी सांगत होतो तिकडे हा उद्यानं केली. बाळासाहेबांनी मला फोन केला होता, काळा तलाव बघ एकनाथ, फार त्याची परिस्थिती चांगली नाही, काळा नावाप्रमाणेच काळा झालाय. आणि मग मी तिथे जाऊन मुक्काम ठोकून सगळ्या लोकांना सोबत घेतलं आणि तिथे ते पूर्णपणे त्याचा चिखल माती सगळं काढून तिथलं सगळं स्वच्छ केलं आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ केला, झाडं लावली, सगळं केलं, त्याचं सुशोभीकरण केलं. आज किती लाखो लोक येत आहेत ना तिकडे. एक नंबरचा परिसर आपला कल्याणमधला. आता काळा तलाव म्हणता येणार ना त्याला, भगवा तलाव. आता खूप तिथे मुलं नागरिक आनंद घेतात आणि त्यामुळे शहरामध्ये आपल्याला काय सोयीसुविधा पाहिजेत. एक विरंगुळा ठिकाण उद्यान असलं पाहिजे, मुलांना वाचनालय असलं पाहिजे, त्याचबरोबर अशा प्रकारची उद्यानं असली पाहिजे. वाहतूक कोंडी जी आहे ती असता कामा नये. आता सॅटीजचं काम चालू आहे कल्याणला तिथे, त्याचबरोबर रिंग रोडचं काम चालू आहे. वाहतूक कोंडी देखील आपल्याला त्याच्यातून देखील मोठा दिलासा देण्याची ही मोठे समस्या आहे. वाहतूक कोंडी, मेट्रोचं काम आपण मंजूर केलं आहे, मेट्रोचं देखील काम सुरू आहे. आज तुमचा दुर्गाडीचा पहिला अरुंद ब्रिज होता तो आपण मोठा केला. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या क्षेत्रामध्ये अनेक शहरं, मानकोली ब्रिज केला, तो डायरेक्ट आता डोंबिवलीतून थेट इकडे हायवेला येतो आपण. आणि असे अनेक प्रकल्प कल्याण डोंबिवलीमध्ये आपण करतो. आणि शेवटी कसं आहे, कुठल्याही शहरामध्ये तुम्ही मूलभूत सोयीसुविधा ज्या लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवतील आणि धकाधकीच्या आयुष्यामध्ये माणसाला पब्लिक ट्रान्सपोर्ट चांगला पाहिजे, त्याच्यामधून वेळ वाचला पाहिजे म्हणून मी आजच आम्ही मेट्रोचा मुख्यमंत्री आणि आम्ही मेट्रोचा आमची पायाभूत सुविधांची बैठक होती. मला आनंद आहे की मुख्यमंत्री मी असताना मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये या MMRमध्ये अनेक प्रकल्पांना मान्यता दिली. आता तुम्हाला इथून मीरा भाईंदरवरून जायचं असेल ठाण्याकडे किंवा ठाण्याकडून पुढे नव्या मुंबईत जायचं असेल तर जो वेळ लागतो तो वाचला पाहिजे म्हणून कोस्टल रोड करतोय. कोस्टल रोडचे मुंबईवरून येताना आपण पिलर बघता मोठे मोठे, ते कोस्टल रोडचे आहेत. आता अहमदाबादकडून इथून जाणारी वाहनं JNPTकडे, JNPTकडून जाणारी वाहनं अहमदाबादकडे, ही सगळी शहराच्या बाहेरून जातील. याची गरज आहे. मेट्रो आपण करतोय, इंटरनल मेट्रोचं काल आम्ही प्रेझेंटेशन घेतलं, कारण शेवटी लास्ट माईल कनेक्टिव्हिटी महत्त्वाची आहे, एंड टू एंड कनेक्टिव्हिटी महत्त्वाची आहे. आज आपल्या मुंबई मेट्रोमध्ये, MMR मेट्रोमध्ये मी मगाशी आम्ही जेव्हा पायाभूत सुविधाची बैठक होती, 17 लाख प्रवासी प्रवास करतात आणि आपल्या जी लाईफलाईन आपली मुंबईची रेल्वे आहे 70 लाख लोक दररोज प्रवास करतात.
आता आपलं टार्गेट असं आहे मेट्रोच्या माध्यमातून ही सगळे जी काही लोकांची गर्दी आहे ही इकडे मेट्रोमध्ये शिफ्ट होईल. पब्लिक ट्रान्सपोर्ट ज्या शहराचे आज आपण बाहेर पाहतो आहोत, पब्लिक ट्रान्सपोर्ट ज्या शहराचं चांगलं आहे तिकडे वाहतूक कोंडी कमी असते. आणि म्हणून मुंबईतलं जे वेस्टर्न एक्सप्रेस आहे आणि आपला ईस्टर्न एक्सप्रेस, वेस्टर्न एक्सप्रेसला फार बंपर टू बंपर ट्रॅफिक असते. पण तिथं आपण जो सिलिंग केला आहे बांद्रा वरळी, आता ते तिथून बांद्रा वर्सोवा करतोय आणि वर्सोव्यावरून इकडं आपण भाईंदरपर्यंत येतोय आणि भाईंदरपासून पुढे जातोय आपण विरारपर्यंत. हा सी लिंक आहे, त्यामुळे लोकांना फायदा होणार. म्हणजे हे सांगण्याचं कारण काय, अटल सेतू आपण केला, त्याचबरोबर कोस्टल रोड केला. कोस्टल रोडमध्ये देखील मुंबईमध्ये तुम्ही जाता, कोस्टल रोडमुळे आपला वेळ वाचतो, अटल सेतूमुळे वेळ वाचतो. दुसरा आपण एअरपोर्ट केला, जिथं मुंबईवरून त्या एअरपोर्टला जर अटल सेतू नसता तर 2 तास 1.5 तास लागले असते. आता फक्त 20 ते 22 मिनिटामध्ये अटल सेतू पोहोचतो. ठाणा बोरिवली टनेल आपण काम सुरू केलं, पूर्ण असा वळसा घालून जावं लागायचं. आता म्हणजे आताही जावं लागतंय, परंतु तो आता झाल्यानंतर 15 मिनिटामध्ये ठाण्यातला माणूस बोरिवलीमध्ये, बोरिवलीतला माणूस ठाण्यामध्ये. हे असे जे प्रकल्प, तुमच्याकडचा तो ऐरोली काटई, तो टनेल, तो त्याच्यामुळे ट्रॅफिक कमी होईल. आता आम्ही तुमच्याकडे आयुक्तांना माहिती आहे तो शिळफाटा ते डायरेक्ट रांजनोली, डायरेक्ट भिवंडी बायपासला एलिव्हेटेड करतोय. म्हणजे डबल डेकर, त्याच्यामधून खालून रस्ता व मेट्रो, त्याच्यावर रस्ता आहे मेट्रो, असं डबल डेकर वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी. भिवंडी आपलं हे आपलं कळवा साकेतपासून ते डायरेक्ट पडगा काय ते आमनेपर्यंत देखील वरूनच एलिव्हेटेड रस्ता आपण करतोय. एलिव्हेटेड कारण आता खूप टाईम ह्याला हे जे आहे ट्रॅफिकमध्ये आपल्याला थांबावं लागतात. आता 8 लेनचा रस्ता आज काम जवळजवळ संपत आलंय, परंतु तेवढ्याने भागत नाही, म्हणून आपण वरून करतोय. आणि त्यामुळे हे असे प्रकल्प जे आहेत, हे प्रकल्प त्या शहराची, ह्या MMRची गरज आहे. आणि म्हणून MMRमध्ये मेट्रोची जी काही नेटवर्क आहे, आजच आम्ही या मेट्रोला मंजुरी दिली गायमुख ते मीरा रोडपर्यंत, मीरा भाईंदर. म्हणजे एक संपूर्ण मुंबईवरून मेट्रोमध्ये माणूस बसला की तो ठाणे मार्गे, इथं मीरा भाईंदर मार्गे, असं दहिसर मार्गे पुन्हा मुंबईमध्ये तो जाणार. आणि तिथून पुढे दुसरीकडे आता वसईला आपण दुसरा मार्ग जोडतोय. त्यामुळे मेट्रोचे प्रकल्प जे आहेत तुमच्याकडे पण सुरू केलेत, बदलापूरपर्यंत. त्यामुळे हे जे आहे, ही कामं जी आहेत, ही कामं मला आनंद आहे की जे निर्णय आपण धडाधड त्यावेळेस घेतले त्या काळामध्ये, आणि त्याची अंमलबजावणी देखील झाली, योजना देखील आपण केल्या. अनेक कल्याणकारी योजना, लाडकी बहीण योजनेसारख्या अनेक कल्याणकारी योजना, शेतकरी सन्मान योजना, खूप योजना केल्या. आता देखील आम्ही देवेंद्रजी, आम्ही टीम म्हणून काम करतोय. जी कामं आम्ही हाती घेतली ती पुढे नेतोय. खऱ्या अर्थाने या ठिकाणी आज मला आनंद आहे की केंद्र सरकार देखील या महाराष्ट्राला, आता मी मुख्यमंत्री असताना देखील अनेक प्रकल्पांना केंद्राने आपल्याला मदत केली, प्रधानमंत्री मोदी साहेबांनी. मी आपल्याला सांगतो, 10 वर्षामध्ये केंद्राने, अगोदरच्या UPS सरकारने 2 लाख कोटी दिले होते, आपल्या मोदी साहेबांच्या सरकारने 12 लाख कोटी रुपये महाराष्ट्राला दिले. शेवटी हे सगळं तुम्हाला माहिती पाहिजे बाबा. आपल्याला हे केंद्र आणि राज्य सरकार जेव्हा आपण हातात घालून काम करतो त्यावेळी या गोष्टी शक्य असतात. अगोदरच्या सरकारच्या वेळेस का नाही रुपये आले? गेलेच नाही मागायला. तुम्हाला कोण घरी आणून देणार? कडक सिंग बनून काम थोडे होतं काय? आपण आपल्या राज्यासाठी, आपण योजनांसाठी पैसे मागितले पाहिजे आणि आपल्या राज्यातल्या लोकांसाठी त्या योजनांचा लाभ, आपल्याला काही स्वतःला वैयक्तिक नाही, परंतु लाखो लोकांना त्याचा फायदा या ठिकाणी झाला पाहिजे. यासाठी केंद्र सरकारकडे आपण व्यवस्थित प्रस्ताव पाठवले पाहिजेत आणि त्याचा पाठपुरावा केला पाहिजे.
जसं तुमचं नगरसेवकाचं काम आहे, तुम्हाला प्रस्ताव बनवताना तो प्रस्ताव व्यवस्थित बनवला पाहिजे. नाही तर अधिकाऱ्याकडे गेले तुम्ही, हे माझं हे काम करून दे, हे काम करून दे, असं होत नाही. तुम्हाला त्याचा खाली ज्युनियर इंजिनियरपासून त्याचं प्रस्ताव बनवावा लागेल, त्याचा किती अंदाज खर्च आहे तो हे करावा लागेल तुम्हाला. त्याचे पुढचा टप्पा, मग त्याच्यावरती काय आणखी ज्युनियर इंजिनियर कोण हो, कमिशनर, डेप्युटी इंजिनियर, मग एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, मग सिटी इंजिनियर, मग कमिशनर, असं तुम्हाला करावं लागेल. चाल पटापट कर माझं काम, असं नाही होत. तुम्हाला तेवढा वेळ घालवावा लागेल, तेवढा वेळ द्यावा लागेल आणि त्याचा पाठपुरावा. जुने नगरसेवक हुशार आहेत ते, पण जुन्या लोकांनी पण नव्या लोकांना शिकवा, म्हणजे कसा प्रस्ताव बनवायचा, काय करायचा. जुन्या लोकांचे जे अनुभव आहेत, काही नगरसेवक फार आदर्श नगरसेवक म्हणून काम करतात. त्यांच्या वॉर्डमध्ये निधी आणण्याचं काम, निधी मिळवण्याचं काम, प्रस्ताव बनवण्याचं काम अतिशय चांगलं करतात आणि तो नगरसेवक लोकप्रिय होतो. शेवटी बघा, लोकांना काय पाहिजे, काम पाहिजे. आणि मला वाटतं मी मुख्यमंत्री असताना किंवा आता नगरविकास मंत्री असताना देखील अनेक लोकांना निधी, अनेक शहरांना, ठाणे असेल, मीरा भाईंदर असेल, कल्याण डोंबिवली असेल, अंबरनाथ असेल, बदलापूर असेल, या सगळ्या MMR क्षेत्रातल्या लोकांना खूप निधी जो आहे तो आपण या ठिकाणी विकास कामांसाठी देताना मी कधी हात आखडता घेतला नाही. कशासाठी पाहिजे, विकासासाठी. ठीक आहे, शेवटी आपला अजेंडा विकासाचा आहे, आपला अजेंडा लोकसेवेचा आहे, आपला अजेंडा सर्वसामान्य माणसाला सोयीसुविधा देण्याचा आहे. आणि म्हणून आज महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने वेगवान समृद्धी महामार्ग, पुणे मुंबई एक्सप्रेस झाला, व्हायच्या आधी तुम्हाला माहीत आहे ना, 7-8 तास लागायचे. घाट जाम झाला तर काय राम भरोसे. पण बाळासाहेबांच्या संकल्पनेतून गडकरी साहेबांनी तो बनवला. देशातला पहिला ॲक्सेस कंट्रोल रोड, इन्फ्रास्ट्रक्चरचं महत्त्व काय, देशातला पहिला ॲक्सेस कंट्रोल रोड हा मुंबई पुणे झाला आणि ते अंतर आलं 3 तासावर. घाट आता तर आपण मिसिंग लिंक केला, त्याच्यामुळे घाट आता ड्रॉप झाला. आता घाटातून हेवी व्हेकल जाते आणि सगळ्या आपल्या कार, लाईट व्हेकल सगळ्या जातात ह्याच्यातून, मिसिंग लिंकमधून, टनेलमधून. तुम्हाला मी सांगतो, इंजिनिअरिंग मार्वल आहे. जगातला सगळ्यात रुंद टनेल हा आपला मुंबई पुण्यातला आहे. जगातला सगळ्यात रुंद आणि देशातला सगळ्यात उंच वायाडक्ट जो आहे तो आपला तिथला आहे. फार चॅलेंजिंग काम होतं. MSRDCचा मंत्री म्हणून मी अनेक वेळा तिथं गेलो. तिथं टनेलचं मी ते ब्लास्टिंग पण केलं स्वतः. आणि तो एवढा चॅलेंजिंग जॉब होता की त्या अधिकाऱ्यांना आणि त्या सगळ्या लोकांना मानलं पाहिजे. आता भरपूर पाऊस पडला, तो पाण्याचा लोंढा आला आणि काय आलं खाली, ती आर्च असते ना, समोर कमान लावली होती, ती कमान तुटली. काही लोक म्हणाले पडला, मिसिंग लिंक खाली पडला, गेला, पडला. आणि मी त्या अधिकाऱ्यांना सांगत होतो फटाफट ट्रॅफिक चालू करा आणि ते सगळं युद्ध पातळीवर हे केलं. ते सगळं करून संध्याकाळी वाहतूक चालू झाली. मला आठवत आहे एकदा घाटामध्ये देखील मोठा दगड आलेला, ते एका कारवर पडला, काही त्याच्यात लोक दगावली. आडोशी टनेलजवळ मी स्वतः गेलो, तिकडे मंत्री होतो MSRDCचा. आणि तुम्हाला सांगतो, मी जे 2-3 दिवसाचं काम एका दिवसात आम्ही संपवलं, घाट चालू केला. त्यामुळे लोकप्रतिनिधी म्हणून आपण फील्डवर जास्त काम केलं पाहिजे. फील्डवर उतरून काम करणं आणि ऑफिसमध्ये बसून काम करणं याच्यामध्ये फरक आहे. तुम्ही तर नगरसेवक आहात, मी तर मुख्यमंत्री असताना इर्शाळवाडीला गेलो. इर्शाळवाडीचं जी घटना झाली, अनेक ठिकाणी पूर आले, महापूर आले, संकट आली, आपदा आल्या, तिथं आपण पोहोचलो. त्यामुळे तिथं गेल्यानंतर यंत्रणा ज्या आहेत या कार्यान्वित होतात, अलर्ट होतात, काम फटाफट, लोकांना मदत मिळते आणि लोकांना त्याच्यामधून दिलासा मिळतो. आणि म्हणून नगरसेवकांनी देखील वॉर्डमध्ये सकाळी, तुम्ही लोक स्वच्छता झाली की कधी कशी होते बघता की नाही? कुठे बघता? सकाळी
सकाळी सफाईला किती वाजता येतात लोक? तुम्ही सकाळी समजा उठलात आणि एक असंच राऊंड मारलात तर जो सफाई कर्मचारी जो असतो, स्वच्छता यंत्रणा देखील आहे, त्यांना देखील एक कोणीतरी आपलं काम पाहतंय आणि त्यामुळे तुमचं शहर, त्या भागातला जो काही नगरसेवक असेल त्याचा तो भाग तर एकदम स्वच्छ ते लोक करतील. त्यामुळे हे देखील आपण केलं पाहिजे, फील्डवर फिरलं पाहिजे आणि आपला निधीचा विनियोग जो आहे अतिशय काटेकोरपणे केला पाहिजे. क्वालिटी ही महत्त्वाची आहे, वेळेमध्ये काम होणं हेही महत्त्वाचं आहे. नगरसेवकाचा वॉच असेल तर तुमचे इंजिनियर आणि कॉन्ट्रॅक्टर पण बरोबर काम करतील, अदरवाईज नाही करणार ते. ठीक आहे, करताय, चलताय, बघताय, असं नाही चालत. आणि म्हणून मी आता जेवढा ह्या सगळ्या महापालिका आहेत त्यांचा एक त्याचं असेसमेंट, क्वालिटी, थर्ड पार्टी ऑडिट, ह्या सगळ्या गोष्टी आपण कशासाठी करणार आहे की जे काम तुम्ही केलं ते योग्य दर्जाचंच झालं पाहिजे. ही जबाबदारी आपली आहे. मग जर ते चुकीचं झालं तर मग आपल्याला लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागतं. मग त्याच्यामध्ये आपल्यावर आरोप होतात, कारण आपण कॉन्ट्रॅक्टरला पैसे देतो याचा अर्थ काय? त्यांनी काम चोख केलं पाहिजे, वेळेमध्ये केलं पाहिजे, क्वालिटी काम केलं पाहिजे, याच्यामध्ये बिलकुल एक्सक्यूज होता कामा नये. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी ज्या आपल्याला आहेत या करत असताना आज म्हणजे निवडणूक आपण जिंकलो म्हणजे आता काय 5 वर्ष आपलं काय प्रॉब्लेम नाही आहे असं कधी करून चालणार नाही. आपल्याला डे टू डे लोकांशी निगडीत राहिलं पाहिजे. नगरसेवक हा सगळ्यात जवळचा दुवा असतो, आम्ही तर लांब असतो, परंतु नगरसेवक सातत्याने त्या लोकांशी त्याचं दररोजची अटॅचमेंट असते. दररोज एकमेकांना भेटत असतात, ते बोलत असतात, त्यांच्या तक्रारी, आणि जे लोक आपल्याशी हुज्जत घालतात, जे नागरिक जे आपल्याशी कामाच्या निमित्ताने भांडतात, ते समजून जायचं की तो आपला माणूस आहे, हक्काने भांडतो. नाही तर काही लोक त्याच्यावर राग काढतात, तसं मनामध्ये घेण्याची आवश्यकता नाही. तो भांडतोय आपल्याशी, तो त्याला त्याच्या कामाशी तो प्रामाणिक आहे आणि म्हणून त्याला आपण मदत केली पाहिजे, त्याचा राग करता कामा बिलकुल नाही. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टी करत असताना आज इथे म्हणजे आम्ही जेव्हा नगरसेवक होतो तेव्हा कुठं प्रशिक्षण वर्ग होते? असे प्रशिक्षण वर्ग कुठे होते? पण अनुभवातून आम्ही शिकलो. मी आपल्याला सांगतो, आनंद दिघे साहेबांनी मला सभागृह नेता बनवलं त्यावेळेस मला ते पाठवून माहिती घ्यायचे कसं काम चालू आहे. सभागृहाचं दालन माझं किती वाजेपर्यंत सुरू, तुमचं किती वाजेपर्यंत नगरसेवकांचं पदाधिकाऱ्यांचं चालतं, किती वाजेपर्यंत महापालिकेत असता तुम्ही पदाधिकारी? 6-7 वाजेपर्यंत असता. मी रात्री 11-12 वाजेपर्यंत माझं सभागृह नेत्याचं दालन चालू असायचं. आणि दिघे साहेब पण माझी परीक्षा घ्यायचे, मला कठीण काम सांगायचे आणि मला त्यांना माहीत आहे की होणार नाही, कधी झालेलं नसतं ते. मी पण शेवटी दिघे साहेबांचा चेला, बाळासाहेबांचा चेला आहे ना, मग मी त्या अधिकाऱ्याला पण सांगायचो, बाबा हे दिघे साहेबांनी काम सांगितलंय आणि हे करायचंय तुला. अरे साहेब हे बसत नाही. अरे बाबा बसत नाही ते सांगायला काय अक्कल लागते का, स्किल लागतं काय? जे न होणारं कसं कायद्यात बसवायचं, नियमात बसवायचं, त्याला स्किल लागतं, ते वापर तू आणि तू ते कर. मग मी दिघे साहेबांना सांगेन अमुक अमुक अधिकाऱ्यांनी हे काम केलं. आता दिघे साहेबांची शाबासकी तुला मिळेल. आता दिघे साहेबांना लोक किती आदर करायचे आपल्याला माहीत आहे. मग तो अधिकारी जो आहे तो बरोबर ते काय उलटा पलटी करून काम करायचा पूर्ण. मग मी दिघे साहेबांना जाऊन सांगायचं, साहेब ते काम झालं? बोल हो झालं. मग मी बघून बघायला जाऊया? बोल हो साहेब चला. अशी कामं जी आहेत आपल्याला अधिकाऱ्यांबरोबर गोड बोलून करायची असतात.
तुम्ही दादागिरी केली त्यांच्याबरोबर, तुम्ही जर नगरसेवकाचे हे दाखवली तर काय होणार? तो तुम्हाला नियम दाखवणार. पण तुम्ही त्याला प्रेमामध्ये सांगितलं, बाबा हे काम करायचं आहे, माझ्या नगर लोकांसाठी आहे, माझ्या नगरातल्या लोकांना या सुविधा द्यायच्या आहेत, तर तो बरोबर तुमचं काम करणार. हां फास्ट करेल, पण त्याला नीट सांगायला पाहिजे प्रेमाने. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी सांगण्याचा उद्देश की आपण नगरसेवक म्हणून एक या नगराचे सेवक म्हणून आपण काम केलं पाहिजे. आणि बघा, प्रॅक्टिकल आणि फील्ड वर्क जे आहे हे आपल्याला महत्त्वाचं मी का सांगितलं की तिथे आपण गेल्यावर आपल्याला कळत आहे इथली परिस्थिती काय आहे, काय आपल्याला करावं लागेल, मग आयुक्तांनी काय केलं पाहिजे, त्या अधिकाऱ्यांनी काय केलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुम्ही फील्डवर उतरल्याशिवाय तुम्हाला ते काम सोपं होणार नाही. माझा अनुभव मी जो आहे तोच सांगतोय. कारण न होणारी कामं जी केली आपण तिथे जाऊन मार्ग सांगितले आयुक्तांना. मी माझ्या जेव्हा नगरसेवक मी पहिला झालो तेव्हा आमच्या एरियातले किसन नगरमधले लोक घरं सोडून विकून दुसऱ्याकडे जात होते. का? तिथं पिण्याच्या पाण्याचा प्रॉब्लेम होता. आता मी काय करणार? पण मला साखळकर नावाचा माणूस आमचा जुना नगरसेवक होता, त्याला जुन्या सगळ्या खाली जमिनीमध्ये टाकलेल्या पाण्याच्या लाईनी माहिती होत्या. मग त्याला मी सांगितलं, बाबा इथं बघ काहीतरी करायचं, आपल्या लोकांना पाणी द्यायचं, लोक सोडून चाललेत. मग काही ठिकाणी खड्ड्या खाली म्हणजे रस्त्यावर डांबराचे थर सोडून रस्ता 4-5 फूट वरती, 6 फूट 8 फूट वरती आलेला. मग खड्डे खोदणे, मग त्याला परत ते पाईप गेला त्याला शोधणं, मग त्याला टॅप करणं, मग त्याच्यामध्ये किती पाणी आहे ते बघणं, प्रेशर, हे सगळं. मला लोक म्हणायचे असं काय खड्डे खोदून पाणी मिळतंय का? पण मी खड्डे खोदूनच पाणी दिलं लोकांना. किसन नगरमधल्या लोकांना आता 5-5 मजल्यावर 6-6 मजल्यावर पाणी पोचतं, त्याच ज्या पाण्याच्या पाईपलाईन होत्या त्यात. त्याच्यावर आपल्याला फोकस करून काम करावं लागतं. आपल्याला काय लोकांना माहिती विचारणं काय कमीपणाचं नाही आहे. आपल्याला त्यांच्याकडून माहिती घेणं हे कमीपणाचं मानण्याची आवश्यकता नाही. आणि म्हणून बिलकुल याच्यामध्ये अहंकार आणि हे जे काही ठेवण्याची आवश्यकता नाही. आणि म्हणून त्यामध्ये जे इथं शेवटी प्रत्येकाने शिकत राहिलं पाहिजे, कोणीही परिपूर्ण नसतो. आणि म्हणून जेवढं आपल्याला शिकता येईल ते शिकलं पाहिजे. नाही तर तुम्ही काय नगरसेवक आहे, अरे आम्ही निवडून आलोय आता आम्हाला काय शिकायचं आहे? तुम्हाला खूप शिकता येईल. एक चांगला नगरसेवक बोलताना देखील सभागृहामध्ये मुद्देसूद बोलला तर ते अधिकारी बरोबर याला माहिती आहे का वाईट. मुद्देसूद नगरसेवक बोलला की अधिकारी मग बरोबर त्याला बरोबर ना, कारण मग ह्याला फसवू शकत नाही आपण, या नगरसेवकाला याला सगळं माहिती आहे. आणि त्यामुळे तो अधिकारी देखील आपल्याला मदत करतो. पण तुमचं मुद्द्यावर असलं पाहिजे, मुद्देसूद असलं पाहिजे, तुम्हाला त्याची माहिती सगळी असली पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी जे नगरसेवक म्हणून सभागृहातलं कामकाज देखील महत्त्वाचं आहे, अर्थसंकल्प बजेट देखील महत्त्वाचं आहे, ते वाचणं देखील महत्त्वाचं आहे, सभागृहामध्ये जास्त वेळ बसणं देखील महत्त्वाचं आहे. आणि म्हणून हे सगळं जे काय आहे, आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, आपल्याला क्लस्टरचं मगाशी कोणीतरी ह्याच्यात घेतला विषय. क्लस्टर तुम्हाला मी सांगतो, क्लस्टर म्हणजे काय? क्लस्टर म्हणजे सुरुवातीला जेव्हा मी हे क्लस्टर म्हणायचो तेव्हा क्लस्टर हे कोणाला माहीतच नव्हतं. आणि धोकादायक इमारतीचं एकत्रीकरण करून त्या पुनर्विकास करणं म्हणजे समूह विकास करणं, याला क्लस्टर म्हणतात. आणि मग ते म्हणाले, तेव्हाचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब म्हणाले, हे आम्हाला काही निर्णय घेता येणार नाही कारण या सगळ्या अनधिकृत आहेत. मी बोलो अनधिकृत आहेत, परंतु त्यात राहणारा माणूस तर अधिकृत आहे ना, त्याला जीव तर त्याचा सगळा एकच आहे ना. पहिला मोर्चा तुम्ही काढला साहेब सभागृहामध्ये, शिवसेनेचा मोर्चा इथून मुंबईला काढला. सभागृहामध्ये मी फार त्यावेळेस आक्रमकपणे बंद पाडले, निलंबित झालो आणि ते क्लस्टरला मान्यता झाली. त्यानंतर मग मुख्यमंत्री देवेंद्रजी आले, त्यातल्या राहिलेल्या काही त्रुटी त्या दूर केल्या. नंतर मी नगरविकास मंत्री झालो, त्यातल्या आणखी त्रुटी होत्या त्या दूर केल्या. मुख्यमंत्री झाल्यानंतर मी तुम्हाला सांगतो क्लस्टरला खऱ्या अर्थाने चालना आता मिळाली.
ठाण्यामध्ये क्लस्टर चालू आहे. ठाण्यामध्ये ठाणे महापालिका आणि शिडको करती आहे. उल्हासनगरला क्लस्टरचा निर्णय घेतला आपण, एडीएमसीला घेतलाय ना. कल्याण डोंबिवलीला घेतलाय आणि या मुंबईमध्ये देखील आज क्लस्टरचं काम चालू झालं. ठाण्यामध्ये 25-30 मजल्याच्या इमारती उभ्या राहिल्यात. क्लस्टर म्हणजे एकत्र मोठा एरिया. आता जर तुम्ही दोन इमारतींचा विकास केला किंवा एका इमारतीचा विकास केला, तुम्हाला काय मिळणार त्याच्यामध्ये? अम्युनिटी, काही ओपन स्पेस मिळणार? काही नाही मिळणार. त्यात तुम्ही जर 50 इमारती एकत्र केल्या, मोठे रस्ते मिळतील, ॲम्युनिटी म्हणजे चांगलं ग्राउंड मिळेल खेळायला मुलांना, गार्डन मिळेल, शाळा मिळेल, हॉस्पिटल मिळेल, सगळं मिळेल. आणि मग हे सगळं दिल्यानंतर लोकांच्या जीवनमानामध्ये बदल होईल. आणि म्हणून क्लस्टरला चालना देण्याचं काम आम्ही केलं. आणि म्हणून आता क्लस्टरचं आता मुंबईत पण आपण क्लस्टरला मान्यता दिली, सगळ्या शहरांमध्ये MMR मध्ये मान्यता दिली. आता केंद्र सरकारने देखील एक क्लस्टर काय आहे त्याची माहिती घेतली, त्याचं सादरीकरण बघितलं आणि दिल्लीमध्ये देखील शहरामध्ये देखील काही ठिकाणी क्लस्टरच्या योजना राबवण्याचा मानस त्यांनी केलेला आहे. आणि त्यामुळे हा जो काही मोठे निर्णय आपण घेतले युनिफाईड DCPRच्या माध्यमातून, नगरविकास मंत्री म्हणून आज जे काही निर्णय घेतले, तुम्हाला कल्याण डोंबिवलीला पण आम्ही पूर्वी लोक बिल्डर इंच मोजायचे, आता आम्ही त्यांना पूर्ण FSI दिला. बोले तुम्ही हा लाभ शेवटच्या ग्राहकापर्यंत दिला पाहिजे आणि ते देत आहेत. आता पूर्वीसारखा नाही आहे. आणि त्यामुळे हे शहराचा जे काही विकास होत असताना पायाभूत सुविधा देखील खूप महत्त्वाच्या आहेत. पिण्याचं पाणी, सिवरेज ट्रीटमेंट प्लॅन्ट, या ठिकाणी वाहतूक कोंडी, या ठिकाणी चांगली शौचालय जी आहेत, आपली पब्लिक टॉयलेट ती स्वच्छ असली पाहिजे. शेवटी या सगळ्या गोष्टी बारीक बारीक आहेत, परंतु नगरसेवकाचं काम लक्ष असलं पाहिजे त्याच्यावर. तुमच्याकडे तुम्ही डीप क्लीन ड्राईव्ह करता की नाही? डीप क्लीन ड्राईव्ह मुंबईमध्ये आपण सुरू केला. काय आहे ते डीप क्लीन ड्राईव्ह? म्हणजे काय नाही, म्हणजे आता दर दिवशी लोक सफाई तर करतात वॉर्डाची, पण आपण त्यांना सांगितलं तुम्ही असं 5-6 वॉर्डाचे लोक एका मॅनपॉवर एका ठिकाणी आणा, मशिनरी एका ठिकाणी आणा आणि तो पूर्ण एरिया साफ करा. अगदी कचरा, डेब्रिज, धूळ, त्या ठिकाणचे असलेले फुटपाथ, त्या ठिकाणी असलेले पब्लिक टॉयलेट्स, त्या ठिकाणी असलेले गटारं, त्या ठिकाणी असलेले सगळं स्वच्छ करा. जिथं तुम्ही 50 माणसं काम करतात तिथं 500 माणसं लावली तर ते साफ होणार ना एकदम. मग तुम्हाला ते दुसऱ्या दिवशी तिथं काय कचरा तेवढा नसतो. आणि त्यामुळे हा डीप क्लीन ड्राईव्ह देखील तुमच्या शहराच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. रस्ते पाण्याने धुताना कधी बघितलं? मुंबईचे ठाण्याचे पाण्याने धुतले. पाणी म्हणजे पिण्याचं पाणी नाही वापरलं आपण. पाणी हे रिसायकल जे STPचं पाणी जे आपण पुनर्वापर त्याचा केला. आणि STPचं पाणी कमिशनर आपण तुमच्याकडे आहे STP, याचा पुनर्वापर झालाच पाहिजे. सेकंडरी यूजसाठी, गार्डनिंगसाठी, कन्स्ट्रक्शनसाठी. कारण शेवटी तेवढं जे पिण्याचं पाणी जे आहे ते आपलं अतिरिक्त होतं आणि तेवढं पाणी आपल्याला हे रिसायकल केलेलं पाणी वापरता येतं. कारण शेवटी त्याच्यावर पैसे खर्च करतो आपण. आता विदेशात तर ते रिसायकल केलेलं पाणी ते फिल्टर करून पितात, पण ती आपली सायकोलॉजी नाही. परंतु सेकंडरी यूजसाठी टर्शरी प्लांट आहे तुमच्याकडे. टर्शरी प्लांट टाका. तुम्हाला आता जे पाणी तुम्ही जे वापरताय त्यापेक्षा शुद्ध पाणी त्या टर्शरी प्लांटच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला मिळेल. आणि मोठ्या प्रमाणावर डिसॅलिनेशन आपण करतोय. शेवटी आज शहर वाढते आहेत, मोठ्या इमारती होत आहेत, कॉम्प्लेक्स होत आहेत, क्लस्टरमध्ये इमारती होतील. त्यामुळे आपल्याला भविष्यातलं नियोजन करताना फक्त डॅम बांधणं पण एवढं सोपं नाही आता. आणि म्हणून आपल्याला डिसॅलिनेशन प्लॅन जे मुंबईमध्ये आम्ही 2 मंजूर केलेत, ठाण्यामध्ये आम्ही करतोय, तुम्ही कल्याण डोंबिवलीमध्ये देखील याचा डिसॅलिनेशनचा प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणून आपल्याला काळाच्या ओघामध्ये आपल्याला पुढचं भविष्यातलं 25-50 वर्षाचं नियोजन महापालिका म्हणून हे करणं आपलं कर्तव्य आहे. पर्यावरणाचं मी मगाशी म्हणत होतो, पर्यावरणाचं देखील महत्त्व आपल्याला माहीत आहे.
मी आपल्याला फक्त एक उदाहरण पर्यावरणाचं देतो. समृद्धी महामार्ग जो आम्ही केला, समृद्धी महामार्गामध्ये खूप लोकांनी आमच्यावर आक्षेप घेतले, ह्याच्या वाईल्ड लाईफ संपून जाईल, इथे जे वन्य प्राणी आहेत त्यांना त्रास होईल. पण आम्ही 350 कोटी रुपये कशावर खर्च केले? एकतर या सबवेमधून जे प्राणी येत जा करत होते त्यांना पूर्ण जंगलाचा फील दिला, आणि ओव्हरपासमध्ये देखील आम्ही झाडं लावून जंगल बनवलं. आणि त्याच्यानंतर सांगतो की त्याचे जे हे प्राण्यांचं जे पूर्वी ये जा करत होते तशा प्रकारचे पिक्चर देखील त्या CC कॅमेऱ्यामध्ये कैद झाले. अटल सेतू बांधताना इथं तिथे फ्लेमिंगो बाजूला होते मोठ्या प्रमाणावर. अनेक NGO म्हणाले फ्लेमिंगो जातील, फ्लेमिंगो जातील, फ्लेमिंगो कमी होतील. मी सांगितलं त्यांना, मी आपल्या अधिकाऱ्यांना सांगितलं, बघा जगामध्ये खूप ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत, या इथले फ्लेमिंगो इथून नाहीसे होता कामा नयेत. याच्यासाठी तुम्हाला काय करायचं ते करा. मग काम करताना नॉईज बॅरियर लावले, रिव्हर्स सर्क्युलेशन ड्रिलचा इस्तेमाल केला. आणि मी तुम्हाला सांगतो, ज्या NGOने अगोदर तक्रार केलेली त्यांचाच रिपोर्ट आम्ही मागवला. ते म्हणाले फ्लेमिंगो कमी झाले नाहीत, उलट वाढले. हे पर्यावरण आहे. हे सांगण्याचा उद्देश, कुठलाही तुमच्या भागात प्रकल्प करायचा असेल तर तो पर्यावरण पूरक असलाच पाहिजे. शेवटी आपल्याला निसर्गावर तुम्हाला कुरघोडी करून चालणार नाहीत. आणि त्यामुळे नगरसेवक म्हणून आपली जबाबदारी आपण पार पाडली पाहिजे. प्रकल्प करताना देखील आपण लक्ष ठेवलं पाहिजे. आपल्या प्रकल्पामुळे नागरिकांनाही त्रास होता कामा नये, पर्यावरणालाही त्रास होता कामा नये. आणि अशा पद्धतीने आपल्याला पुढं गेलं पाहिजे. आणि म्हणून मला वाटतं आपल्याला बाकी तर तुम्हाला मार्गदर्शन सगळं दिलेलं आहे. फाईल कशी बनवा, प्रस्ताव कसा बनवा, ते पाठपुरावा कसा करा, सभागृहामध्ये कसं बोला. आता सभागृहात कसं बोला यांना सांगितलं की नाही? हां नाही, सभागृहामध्ये तो पण विषय आहे ना याच्यामध्ये. सभागृहामध्ये बोलणं, संभाषण झालंय. त्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, एक आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून आपण काम केलं पाहिजे अशी आपल्या भागातल्या लोकांची इच्छा असते. आणि ती आपण इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण नगरसेवक आहोत, आपण लोकांनी निवडून दिलेले लोकसेवक आहोत, या भावनेनेच आपण काम केलं तर मला वाटतं या ठिकाणी आपल्याला कधीही मागे वळून पाहावं लागणार नाही. आणि आपल्याला कधीही अडचण येणार नाही. अटलजींच्या पुस्तकामध्येच आहे, राजनीति के उस पार, यामध्ये काय लिहिलं आहे? छोटे मन से कोई बड़ा नहीं होता, छोटे मन से कोई बड़ा नहीं होता, टूटे मन से कोई खडा नहीं होता. म्हणजे आपलं माणूस खंबीर पाहिजे आणि माणसाचं मन मोठं असलं पाहिजे. माणसाचं मन मोठं असलं पाहिजे, कारण शेवटी आपण मला काय मिळालं यापेक्षा माझ्या जनतेला मी काय दिलं हे समाधान आपल्याला फार मोठं असतं. आणि म्हणून मी तुमच्या समोर उदाहरण आहे की पैसे किती कमवले, संपत्ती किती कमवली, प्रॉपर्टी किती कमवली, यापेक्षा माणसं किती कमवली आणि माणसांचं प्रेम किती कमवलं हे महत्त्वाचं आहे. ते तुम्ही कमवलं पाहिजे. आणि एक आदर्श नगरसेवक म्हणून बाळासाहेब म्हणायचे, शिवसेनेचा नगरसेवक याच्याकडे लोक लक्ष ठेवतात, कसा बोलतो, कसा वागतो, कसा चालतो, कसा लोकांना मदत करतो. एक शिस्त म्हणून आपण काम केलं पाहिजे. आणि काय मी मोठा का तू मोठा ह्याच्यामध्ये जाण्यात काही अर्थ नाही आहे. शेवटी आपल्याला लोकांचं काम करायचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण आणि एक टीम म्हणून काम केलं पाहिजे. तुमच्यामध्ये पण टीम म्हणून एक स्पिरिट असलं पाहिजे. शहराचा विकास करताना टीम म्हणून काम केलं पाहिजे. आणि याच्यामध्ये अटलजींचंच मी वाचतो आता, जीवन के शत आकर्षक, जीवन के शत आकर्षक, अरमानों को दलना होगा, कदम मिलाकर चलना होगा. म्हणजे एक सोबत आपण गेलं पाहिजे.
तर खऱ्या अर्थाने आपल्याला आपला जो काही बाकी तर तुम्हाला माहीत आहे, मी विधानसभेत विधान परिषदेमध्ये हे बोलत असतो. काय मी काय असं कोणावर टीका करत नाही जास्त. मी कोणाला छेडत नाही. मला कोणी छेडलं की सोडत नाही, हा माझा स्वभाव आहे. त्यामुळे बाळासाहेबांनी आपल्याला शिकवलेलं आहे, दिघे साहेबांनी ते शिकवलं आहे, त्याप्रमाणे आपण काम करतो. आणि म्हणून इथं आणि अटलजींच्या बद्दल काय, अटलजींचं इथं अटलजींच्या तर जिभेवर सरस्वती होती. त्यांचे भाषणं आणि त्यांच्या कविता काय म्हणजे आपल्याला. मी आणखी एक कविता त्यांची इथे वाचतो. आदमी की पहचान उसके धन या आसन से नहीं होती, उसके मन से होती है. मन किती शुद्ध आहे, मन किती चांगलं आहे, म्हणजे कितीही मोठं झाले तरी सुद्धा मगाशीच म्हणालो मी, आपलं मन मोठं असलं पाहिजे. बाकी बऱ्याच कविता आहेत त्यांच्या, पण मी सांगतो हे आपलं रामभाऊ माळगी प्रबोधिनी या ठिकाणी तुम्ही आलेला आहात आणि या जागेमध्ये फार वेगळं एक आपल्याला काय म्हणतो त्याला ऊर्जा आहे. आणि इथून आल्यानंतर आपण काहीतरी चांगलं शहराच्या विकासासाठी घेऊन गेलं पाहिजे. आणि आता तर आनंद आपले बरेच इतरही महापालिकांचे जिल्हा करा आणि मग महाराष्ट्र करा. आणि खऱ्या अर्थाने खूप याचा फायदा होईल. आपले नगराध्यक्ष आहेत महाराष्ट्रात आलेले, त्यांचे हे करा. आणि खऱ्या अर्थाने हे जे प्रशिक्षण आहे बघा, प्रशिक्षण काही लोकांना वाटत असेल काय प्रशिक्षण देणार काय, पण याच्यातून तुम्ही थोडं तरी घेतलं तर ते तुम्हाला भावी तुमच्या काळामध्ये राजकीय वाटचालीमध्ये त्याचा फायदा होणार आहे. कुठे काही आपलं लॉस होत नाही आहे. आणि म्हणून माणसाने नेहमी काही ना काय शिकत राहिलं पाहिजे. आपल्याकडचे आम्ही प्रकल्प करतो, परदेशात विदेशात हे प्रकल्प आपल्या आधी झालेले आहेत, म्हणजे ते आपल्या पुढं आहेत, हे आपण मान्य केलं पाहिजे. आणि त्याप्रमाणे आपण आपली जी काही वाटचाल आहे ती आपण केली पाहिजे. महाराष्ट्राला आपल्याला पुढं न्यायचं आहे, देशाला प्रधानमंत्री मोदीजी पुढं नेत आहेत. अतिशय अडचणीच्या काळात देखील अनेक देश अडचणीत असताना आपली अर्थव्यवस्था मजबूत आणि आणखी प्रगत करण्याचं काम ते करत आहेत. पण याच्यामध्ये महाराष्ट्रात देखील मोठं योगदान असलं पाहिजे. महाराष्ट्राचा देखील विकास त्याच वेगाने झाला पाहिजे. मग महाराष्ट्राचं व्हायचं असेल तर MMRचा झाला पाहिजे, MMRचा व्हायचं असेल तर कल्याण डोंबिवलीचा झाला पाहिजे, अंबरनाथ बदलापूरचा झाला पाहिजे. आणि म्हणून ही प्रत्येक कडी आहे, ही एकमेकाची ही साखळी आहे. आणि म्हणून हे आपण लक्षात ठेवली पाहिजे आणि पुढची वाटचाल तुम्ही केली पाहिजे. आणि मला वाटतं आता SIRचं काम चालू आहे ना, चालू आहे तुमच्याकडे. बघा ते नावं राहून जातील. कोणी आपला हक्काचा मतदार जो आहे तो वंचित राहता कामाने. कमिशनर तुमच्याकडे चालू आहे काम ना, तर 8 तारखेपर्यंत आणखी वाढवायला सांगितलं आपण. हां वाढवले ना, तर त्यामुळे त्याच्यामध्ये आपला हक्काचा माणूस कुठेही वंचित राहता कामा नये याच्यावर आपण काळजी घ्या, फोकस करा. नाही तर तुम्ही काम किती वाढत करा आणि तुमचे हक्काचे 50 वोटर नसले तर मग आपलं गडबड होऊ शकते. आणि म्हणून SIRला पण मी आता प्राधान्य द्या. उर्वरित ह्याच्यामध्ये तुम्ही जे दिवस आहेत त्याच्या 17 तारखेपर्यंत तेही करा. आणि एकच मी आपल्याला सांगू इच्छितो की आपला प्रभाग जो आहे हा आपला प्रभाग अतिशय स्वच्छ. कॉम्पिटिशन लागली पाहिजे तुमची नगरसेवकांमध्ये. स्वच्छतेमध्ये देखील आपण सरकारने कॉम्पिटिशन ठेवली आहे ना महापालिकांची नगरपालिकांची. हां किती जात होता तो
हां 1 कोटीचं बक्षीस ठेवू ना आम्ही. 1 कोटी रुपयाचं बक्षीस महापालिकेला, त्या माणसाला नाही. प्रभागाच्या विकासासाठी प्रभागाच्या विकासासाठी तुम्हाला सांगतो, कल्याण डोंबिवलीमध्ये तुम्ही प्रभागाच्या विकासासाठी ज्याचा प्रभाग नंबर 1 असेल, कमिशनर 1 नंबर 2 नंबर 3 नंबर, त्याच्यामध्ये 1 कोटी रुपये बक्षीस देणार आम्ही. नगरपालिकांना देतो आहे ना ते कॉम्पिटिशन, म्हणजे त्या नगरपालिकांच्या पण स्पर्धा आहेत वॉर्ड वाईज. तर तुम्ही करा ते. आणि राजेश मोरे म्हणतो जो शेवट नंबर येईल त्याला पुढचं तिकीट नाही. तर गमतीचा भाग जाऊ द्या, पण आपल्याला सांगतो की आपला वॉर्ड स्वच्छ ठेवणं, नीट नेटका ठेवणं, आपल्या भागातली सार्वजनिक शौचालय ती स्वच्छ ठेवणं. मेन रोड साफ होतो, पण आतल्या गल्लीबोळामध्ये देखील तशीच स्वच्छता असली पाहिजे. पिण्याचं पाणी जे आहे ते स्वच्छ आहे की नाही तेही बघायचं. दूषित पाणी येतं, रोगराई होऊ शकते. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, उद्यानामध्ये त्याच्यामध्ये काही आपल्याला लागलं निधी आम्ही देऊ, पण उद्यानाचा गैरवापर होता कामा नये. तेथे लोकांना तिथं त्याचं मेंटेन तुम्ही आता काही तर याच्यात MCAच्या क्रीडाईनी पण काही तुम्हाला कामं करून दिली ना त्यांच्या सहभागातून. डिवायडर दिलेत ना त्यांना, झाडं प्लांटेशन करणे. हां, तर ते त्यांचा देखील सहभाग घ्या. आणि उद्यानांचं त्यांना नाव देऊन टाका ना. उद्यान दिलं त्यांना मेंटेनन्स करायचं त्यांनीच करायचं. तर अशा ज्या काही लोकसहभागातून ज्या बाबी आहेत, आम्ही कन्स्ट्रक्शन TDR मधून ठाण्यामध्ये भरपूर कामं केली. हे नाट्यगृह आहे घाणेकर, ते कन्स्ट्रक्शन TDR मधून केलं. जिम्नॅस्टिक सेंटर केलं, अनेक इमारती केल्या, कन्स्ट्रक्शन TDR मधून रस्ते केले, रोड. तर ते देखील आपण हे करा. म्हणजे काय तुम्हाला डबल काय द्यायचं आहे? म्हणजे ठाण्यातला जे नियम आहे तो तिकडे लागू करायचा. तो काही प्रस्ताव असेल आयुक्त महोदय, तर तो हे करा, आपण ते करू. आणि ते करू आणि त्याचा वापर आपल्या त्या शहराच्या विकासासाठी झाला पाहिजे. फॉलोअप घ्या, करू आपण. ज्या माध्यमातून युनिफाईड DCPR मधून किती आपण निर्णय घेतले, किती बदल सुचवले, किती बदल केले. त्यामुळे मी जे केलं, आता रवी पाटील डेव्हलपर आहे त्यामुळे तो त्यांचे डेव्हलपरची बोलतो. पण तुला माहित आहे ना, मी युनिफाईड DCPR मधून किती आमूलाग्र बदल केले आपण. आणि त्यामध्ये माझा हेतू एवढाच होता की शेवटी डेव्हलपरला आपण सुविधा नाही दिल्या तर त्याचा परिणाम ग्राहकावर होतो. आणि म्हणून त्या कोविडच्या काळात प्रीमियम 50% केलं होतं आपण. स्टॅम्प ड्युटी त्यांनी, लोकांची स्टॅम्प ड्युटी डेव्हलपरने भरली, ती मी त्याच्या आत घातली होती. आणि त्यामुळे शेवटी विकासक जो आहे त्याला देखील जे काही अटी शर्ती आहेत त्याच्यामधून देखील आपल्याला काही शिथिलता देता येत असेल तर बिलकुल दिली पाहिजे. पण त्याचा फायदा शेवटी जो एंड युजर जो आहे, शेवटचा ग्राहक जो आहे, हा त्याला मिळाला पाहिजे, ही भावना आमच्या मनामध्ये असते. आणि म्हणून आता मी आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. आणि जे जे काय ऐकलंय त्याप्रमाणे तुम्ही तिकडे त्याची अंमलबजावणी करा. आणि आपला वॉर्ड, आपला प्रभाग कसा स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटका होईल यावर लक्ष द्या. अशाच प्रकारच्या शुभेच्छा देतो. आणि तुमचा समारोप आहे आणि उद्या तुमचा आहे ना अंबरनाथ बदलापूर, त्यामुळे आपले सगळे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना एक चांगली संधी मिळालेली आहे. त्या संधीचं तुम्ही सोनं करा, अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद. आणि रामभाऊ माळगीचे सर्व पदाधिकारी सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. या ठिकाणी जे काय गेले अनेक वर्ष जे काम सुरू आहे ते एक आगळं वेगळं काम आहे आणि याचा फायदा समाजाला होतो आहे.
आणि म्हणून आपल्याला देखील धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.